हिंदवी स्वराज्याचे सम्राट असे नाव ज्यांच्या कारकिर्दीनं कोरले गेले ते शिवाजी महाराज। त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना रयतेचा राजा सुद्धा म्हणतात। देशभरात या महान पुरुषाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहानं किंवा मी तर म्हणेन एका सणाप्रमाणे साजरा केला जातो। दरवर्षी मोठ्या आतुरतेनं शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची वाट बघत असतात। पण शिवप्रेमींमध्ये वेगवेगळे गट आहेत। काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात। पण हे गट पडले कसे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस। शिवजयंती सर्वात आधी साजरी करण्यात आली होती ते म्हणजे पुण्यात। महाराष्ट्रात पहिल्यांदा सन 1870 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली। शिवजयंतीचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता। तत्पूर्वी 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली होती। त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती त्यांनी पहिला पोवाडा रचला। शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहोचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली। तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली जाते। नेमकं काय आहे तारीख आणि तिथीचा वाद आता हे जाणून घेऊया। एक शिवजयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार म्हणजे 6 एप्रिलला साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेबद्दल सुरुवातीपासूनच वाद आहे। हा वाद सोडवण्यासाठी पहिल्यांदा 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारनं इतिहासकारांची समिती नेमली। या समितीच्या सदस्यांचे देखील तारखेवरती एकमत झाले नाही। तसेच समितीनं सरकारलाच निर्णय घेण्याचं सुचवलं। सरकारनं देखील जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत जुनीच तारीख कायम ठेवली। अखेर 2000 साली आमदार रेखा खेडेकर यांनी 1966 मध्ये समितीचा अहवाल आणि उपलब्ध पुरावे सादर करत विधिमंडळात 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असल्याचा प्रस्ताव मांडला। हा प्रस्ताव सभागृहानं मान्य करत शिवजयंती तारखेनुसार म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी साजरे करण्याचे निश्चित केले। त्यामुळे महाराष्ट्रात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते। तर महाराष्ट्रात अनेक मराठी सण उत्सव हे तिथीनुसार साजरे करण्याची ही परंपरा असते। त्यानुसार काही संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत शिवजयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार न साजरी करता तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह घेतला। आणि त्यानुसार काही संघटना आणि तिथीला महत्त्व देणारे काही शिवप्रेमी तिथीनुसार म्हणजे 6 एप्रिल रोजी तर काही शिवप्रेमी 10 मार्चला शिवजयंती साजरी करतात। एकूणच पाहायला गेलं तर शिवजयंती तारखेनुसार साजरी करा किंवा तिथीनुसार, फक्त शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची जाण विसरू नका म्हणजे झालं। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।